रामकृष्ण हरी मित्रांनो, आज एक वेगळा विषय मी आपल्यापुढे मांडणार आहे. संत मुक्ताबाई या ज्ञानेश्वर महाराजांच्या भगिनी, त्यांचा अभंग आहे सुंदर. म्हणजे एक वेळेला असं झालं होतं की आळंदीमध्ये ज्ञानोबाराय कोरोनाची भिक्षा मागत होते आणि कोरोनाची भिक्षा मागत असताना त्यांना कोणीतरी त्रास दिला. भिक्षा तर दिलीच नाही, पण उलटू उपेक्षा केली. नुसती उपेक्षा नाही केली तर त्यांना ताडण पण केलं. मग अशा वेळेला माऊलींनी त्याला शाप वगैरे देत बसले नाही. देऊ शकले असते, परंतु दिला नाही किंवा वाईटही बोलले नाही. तर सिद्धवेटामध्ये आले आणि ताटी लावून बसले. ताटी लावून बसल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण काय केलं असं हे लोक आपल्याला त्रास देतात. म्हणून त्यांनी आत्मक्लेश केले, पण जगाला त्रास दिला नाही. तर मुक्ताबाई त्या ठिकाणी आल्या आणि मुक्ताबाईंनी माऊलींना उपदेश केला की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. जग रागाने अग्नी जरी झाला असेल तरी परंतु संतांनी मात्र त्यांच्यावर न चिडता आपण त्यांच्यावर प्रेमच केलं पाहिजे. ही खरी संतत्वाची काय आहे लक्षणं आहे असं सांगितलं. आणि माऊलींना उपदेश करण्याची गरज नव्हती, परंतु माऊलींना ते उपदेश करायला लागल्या. माऊलींना मोठा आनंद वाटला. तर माऊली काय म्हणून त्यांनी ताटी उघडलीच नाही, ऐकत होते ते. तर एका अभंगामध्ये मुक्ताबाई असं फार सुंदर सांगतात ताटीच्या की संन्यासी कसा असावा. त्यांनी असं म्हटलंय, वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे. त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. आपण शोधून घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे. आशा दंभ अवघे आवरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. अर्थात हे काही फक्त ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं अशातला भाग नाही आहे, हे सगळ्यांनाच सांगितलेलं आहे. परंतु जो संन्यासी आहे, ज्यांनी भगवी कपडे पांघरलेले आहेत, भगवी कपडे धारण केले, त्याच्यावर जबाबदारी मोठी आहे. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी. का? त्याचं कारण आहे की तो जगाच्या कल्याणाकरता म्हणून निघालेला आहे. आणि असा जो संन्यासी आहे त्या संन्याशाने वाईट बोलता कामा नये आणि जगाला शाप वगैरे देण्याची काही गरज नाही. तुम्ही म्हणाल हे असं का म्हणतो? तर आत्ता 4-2 दिवस झाले सारखे व्हिडिओ चालू आहेत, रील चालू आहेत आणि त्याच्यामधून हे वेगवेगळे संन्यासी शंकराचार्य वगैरे हे बोलताना आढळतं आहे आपल्याला. तर त्यातले एक शंकराचार्य असं म्हटले की बाबा आम्हाला जर तिथं म्हणजे राम मंदिर स्थापना होते, तिथं जर आम्हाला सन्मान मिळाला नाही तर उपयोग काय आमचं तिथे येऊन? आम्ही काय टाळ्या वाजवायच्या का? आणि म्हटले की बाबा आम्हाला जर असं नाराज करत असतील तर मग बघा पुढं फार वाईट होईल. भारताचं कधी झालं नव्हतं एवढं नुकसान होईल. संन्याशाच्या तोंडात ही भाषा शोभत नाही. एखाद्या व्यक्तीने तुमचं नुकसान केलं असेल, कदाचित तुम्ही त्याच्यापुरतं बोलू शकता, पण सगळ्या भारताने काय केलं आहे तुमचं असं? म्हणून तुम्ही भारताला त्या ठिकाणी भारतातील लोकांना त्या ठिकाणी शाप देऊ इच्छिता. अर्थात तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा शाप वगैरे काही बाधा करीत नाही. मी तर नेहमी सांगतो कलियुगामध्ये आता कोणाचा शापही लागणार नाही, कारण कुणीही आपापल्या ह्याच्यानुसार वागतही नाही. संन्यासी म्हटलं का त्यांनी कोरोनाची भिक्षा करायची असते आणि त्यांनी करतल भिक्षा तरुतल वासहा असं राहायचं असतं. त्यांनी झाडाखाली राहायचं, हातात मिळेल तेवढंच खायचं. आता असं कुठं दिसत नाही आपल्याला. हे भले मोठ्या करोडो संपत्तीचे मालक असतात, मोठमोठ्या क्रुझरसारख्या गाड्या असतात, BMW सारख्या गाड्या असतात. तर भिक्षेचा विषयच नाही, मधुकरीचा विषयच नाही. आणि एवढं करूनही पुन्हा सगळ्याला शाप वगैरे द्यायची तयारी म्हणल्यानंतर मला मोठं हसू आलं. ते एवढं करता आलं की बाबा तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही एक व्रत घेतलेलं आहे,
ठीक आहे, एखाद्या गोष्टी तुम्हाला नाही मी सन्मान मिळणार ना का, ठेवा जाणीव गुंडून येथे भावची प्रमाण तुकाराम महाराज म्हणतात. आणि ते तर फार अजून कडक बोलतात तुकाराम महाराज. ते म्हणतात, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. अरे भगवत म्हणले कुत्रेपणा असते म्हणलं, त्याचा वेश सहज असतो म्हणले. तोही दारोदार भिक्षा मागत असतो आणि तो संतुष्ट असतो जेवढा तुकडा मिळेल त्याच्यावर. संतुष्ट सतत योगी यथात्मा दृढ निश्चय हा, असं भगवद्गीता आपण सांगतो. तो योगी संतुष्ट असला पाहिजे, सर्व दृष्टीने संतुष्ट असला पाहिजे. तो खानपानाने व्यवहारात संतुष्ट असला पाहिजे, वागण्यात संतुष्ट असला पाहिजे. ठीक आहे, जग अपमान करील करू दे. मुक्ताबाईंनी तेच सांगितलं की विश्वरागे झाले वन्नी, संती सुखी व्हावे पाणी. हां, नुसताच भगवा कपडे पांघरून उपयोग नाही त्याचा, ते तर कोणी करू शकतं. आपण बघतो कधी कधी तर मोठ्या कुंभमेळ्यामध्ये किंवा यात्रेमध्ये जत्रेमध्ये भगवे कपडे घालून दारू पिणारे लोक भेटतात. मग काय म्हणणार त्याला तुम्ही? आणि म्हणून मुक्ताबाईंनी इतकं सुंदर सांगितलं. त्या म्हणतात त्याला म्हणू नये साधू, त्याला साधू म्हणू नये जो अंतरी वश्य केला कामे, ज्याने आतमध्ये ज्याची अंतःकरणामध्ये ज्याची ठिकाणी वासना आहे. वासना म्हणजे ती सर्वच प्रकारची, मग ती लोकवासना असते किंवा त्या ठिकाणी शास्त्रवासना असते, देहवासना असते, अनेक प्रकारची कामकांचनाधिक त्या ठिकाणी त्या वासना असतात. मग हे जर समजा त्या ठिकाणी असेल तर त्याला संन्यासी म्हणायचे काहीही कारण नाही. अगदी म्हणतो तुम्हाला काही पाप लागणार नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, त्याचं शाप पण लागणार नाही. कारण का मला वाटत नाही व त्यांच्या ठिकाणी तेवढं ती शक्ती असेल किंवा ते तेवढी पावर असेल. देवाच्या नावावर आपण जगाला हे करायचंच नाही. त्याला साधू म्हणतात. साधू त्याला म्हणतात की जो म्हणजे जगाचे अपराध सहन करतो, हां, त्याला म्हणतात साधू. मुक्ताबाईंनी तेच सांगितलं. ते म्हणतात की त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाजू. मग अशाची जगामध्ये विटंबना होत असते. जग चांगलं म्हणत नाही, ज्याची योग्यता नाही ना असा पण माणूस त्या ठिकाणी त्यांना बोलून जातो. मग का बरं? तर मग असे मोरोपंतांची आर्य आहे एक ठिकाणी, अतिउच्चपदी थोर हे बिघडतो. अतिउच्च पदावर जर गेला तर तिथं जाऊन तो मोठा मनुष्य तोही बिघडत असतो. कारण त्याला तिथे तो एक विशिष्ट प्रकारचा अहंकार येत असतो. तसाच प्रकारे आम्ही धर्माचार्य आहोत, आम्ही संन्यासी आहोत, आम्ही अमके आहोत, आम्ही पीठाधीश्वर आहोत, आम्ही ते, असा एक प्रकारचा अहंकार होऊन बसतो आणि तो माणूस काही पण बोलून जातो. त्या बोलण्याला तसा काही अर्थ नसतो, काहीच अर्थ नसतो. एक तर काय म्हणतात ना की जगामध्ये जर शांतता नांदायची असेल तर त्या प्रकारे प्रयत्न करायला पाहिजे. ते तसे करताना दिसत नाहीत, ते उलटच काहीतरी बोलताना दिसतात. हां, ते मला वाटतं त्यांचं नाव रामभद्राचार्य, ते म्हणले जो रामाची भक्ती करणार नाही तो तर चांभारे म्हणले. म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यातून जात अजून गेलीच नाही. आमचा वारकरी संप्रदाय याच्याकरता श्रेष्ठ वाटतो. आणि गुलाबराव महाराजांनी पण सांगितलं की पुढे चालून विश्वामध्ये जर शांती जर प्रस्थापित करायची असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. या संप्रदायामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं यातायाती धर्म नाही विष्णुदासा. जातीभेद किंवा यातायाती वगैरे हा काहीही प्रकार नाही, बिलकुल नाही. आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये सर्व जातीचे, सर्व वर्णाचे, सगळ्या प्रकारचे संत झाले. याच्याही पुढे जाऊन सांगायचं तर इतर धर्माची संत या वारकरी संप्रदायामध्ये, शेख मोहम्मद महाराज या ठिकाणी, कबीर महाराज, हे सगळं आम्ही यांना वारकरी म्हणतो. आणि त्यांनी ते वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान पण सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजापासून तर तुकाराम महाराजापर्यंत या कोणत्याही संतांनी असे शिव्या देत बसले नाही किंवा शाप देत बसले नाहीत. जगाच्या कल्याणाकरता ते थोडंसं कडकही बोलले, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु मला नाही हे केलं तर तुमचं असं होईल, मला नाही बोलवलं तर तुमचं तसं होईल, असला कधीही प्रकार कुठेही झालेला नाही. उलट तुकाराम महाराजांना बोलवलं होतं शिवाजी महाराजांनी, तर महाराज म्हणले तुम्हापाशी येऊन या काय व्यर्थशी न होय चालण्याचा, आम्हाला बोलवूच नका म्हणले तुम्ही. कारण ते राजकारण आहे, तुम्ही राजकारणाच्या पद्धतीने जरूर करा, आम्ही धर्मकरण आमच्या पद्धतीने जरूर करू. म्हणजे आमचा तुम्हाला त्रास नाही, तुमचा आम्हाला त्रास नाही. उलट असं आहे महाराज, जर समजा यथा राजा तथा प्रजा,
जर राजा चांगला असेल तर त्याचा आधार प्रजेला, धर्माला, सगळ्याला मिळतो, हे निश्चितपणे आहे. आणि आपण याच्या मागे अगोदर अनुभवलेलं आहे. 600 वर्ष मोगलांनी सत्ता या ठिकाणी केली. त्यावेळेला कुठे गेली होती? कोणी दिसली नाही. तर शिवाजी महाराजांच्या काळातही असले लोक दिसले नाहीत. त्यांचं योगदान काही दिसलं नाही, काहीच नाही. मग हे काय करत होते? काहीच नाही, आपल्या पदावर बसून आईशी आराम करत होते, दुसरं काही नाही. माझ्या तर वाचनात असं आहे की पेशव्यांनी शृंगेरीचं मठ त्या ठिकाणी जाऊन तिथं त्याच्यावर धाड टाकली होती. कारण का? तर यांनी खरं तर असं आहे की संन्याशाने संग्रह पण करायचा नसतो, पण हे जर संग्रह करू लागले तर ते सुद्धा त्या ठिकाणी बाधक आहे. म्हणून मुक्ताई तेच सांगतात की त्याला त्या ठिकाणी संन्यासी म्हणता येत नाही. त्याला संन्यासी म्हणता येणार नाही, तो व्याख्येत बसतच नाही. आणि जर 2 अधिक 2 4च होणार. जर व्याख्येत बसत नसेल तर नाहीच म्हणायचं. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की म्हैस म्हैस रेडा रेडा, म्हशीला म्हैस म्हणायचं, रेडा रेडा म्हणायचं. काही तुमचं काय होत नाही. पाणी पिना छान काही गुरु करणार जानकी, यांना तपासलं पाहिजे. रामकृष्ण महाराज, रामकृष्ण परमहंस ते म्हणले होते मला 24 तास तपासा. 24 तासातून जर मी तुम्हाला कुठे जर काही आढळलो तर मला तुम्ही कधी साधू म्हणू नका. मग तसं आहे ते महाराज. मुक्ताबाई तेच म्हणतात, आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे, आशा दंभ अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आशा आणि दंभ हे आवरून ठेवा. म्हणजे आशा या परमदुःखम, नैराश्यम परमसुखम, असं भागवतामध्ये पण म्हटलं आहे. आशा ही दुःख, आशा व्याली निंदेते, म्हणजे आशा ही समूळ कणून काढावी, तरीच गोसावी व्हावी तेने, तुकाराम महाराज म्हणले. ज्याला संन्यासी व्हायचे, ज्याला त्या ठिकाणी गोसावी व्हायचे, ज्याला भगवे कपडे पांघरायचे, त्याने आशा तोडून टाकली पाहिजे. त्याला आशा नाही निर्माण झाली पाहिजे. म्हणून त्याला ही आशाच त्या ठिकाणी मातीत घालीत असते. ती समूळ गेली पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. आणि जर समूळ जात नसेल तर उपयोग नाही. आणि दुसरं म्हटले दंभ. दंभ म्हणजे काय? असतं एक आणि दाखवतो एक, हे नसलं पाहिजे. अर्थात ज्याला परमार्थ करायचं त्या कोणालाच हे नसलं पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु ज्याने काही जबाबदारी घेतली आहे त्याच्यावर ही जास्त जबाबदारी निश्चितपणे. त्यामुळे हे जे सध्या वातावरण चाललं आहे मोठं वाईट आहे, बरं नाही, चांगलं नाही हे वातावरण. एखादी गोष्ट होत असेल होऊ द्या, काय हरकत नाही. त्या ठिकाणी ते चाणक्याने पण असं म्हटलेलं आहे की सुखस्य मूलम धर्म, सुखाचं मूल धर्म आहे आणि धर्मस्य मूलम अर्थ, अर्थाचं मूल म्हणजे पैसा, ते पण लागतं, त्याच्याशिवाय तो धर्म पण काही करू शकत नाही. आणि अर्थस्य मूलम राज्य, राजकारण हे अर्थाचं मूळ आहे. पैसा, धन, द्रव्य जर पाहिजे असेल त्याला राजकारण किंवा त्याला राजा किंवा त्याला राज्य व्यवस्थित पाहिजे. आणि ते जर व्यवस्थित राहायचं असेल तर ही सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण त्या ठिकाणी काही कळकळ करता कामा नये, काहीतरी आपण त्या ठिकाणी मिठाचा खडा टाकता कामा नये. आणि असं जर होत असेल तर त्याचे परिणाम सगळीकडे होणार. महाराज ते रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय राहणार नाही, ते करणारच, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु यांनी बोलून चव घालून घेऊ नये असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे माझं. विचार कर, मी कधी कधी विचार करतो की ज्या रामप्रभूंची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित होत आहे ते रामप्रभू स्वतः कसे होते? शबरीचे उष्टे बोरं खाल्ले, हे विधी नाही, विहित नाही येते, कोणाचं उष्ट खाऊ नये. परंतु प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू को नियम बदलते देखा. प्रबल प्रेमाच्या पुढे भगवंताने नियम बदलून टाकले. बदलून टाकले नियम. उष्ट खाऊ नये, पण त्यांनी तिची उष्टी बोरं खाल्ले. भगवान प्रभूंनी केवट म्हणजे तो भिल्ल होता, तो दावाडी, त्या ठिकाणी तो तिथला तो राजा होता, त्याच्या तिथं राहिले, त्यांनी कंदमुळं खाल्ले तिथं. पुढे ते त्या ठिकाणी सुग्रीव, ज्याला आपण वानर म्हणतो, ते खरं म्हणजे हे वानर वगैरे हे काय म्हणजे ॲज अ मंकी नव्हते, ही माणसंच होते. नाथांनी स्पष्ट म्हटले ते नवती पाले खाईर, असं नाथांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ते पाला खाणारे माकडं नव्हते, ती माणसंच होते, आदिवासी. त्यांच्या संगतीत ते राहिले. पुढे ज्या उपेक्षित होता, ज्याला बाजूला टाकलं होतं, त्या बिभीषणाला त्यांनी जवळ केलं. मित्रांनो विचार करा, ज्या रामप्रभूंचं चरित्र आपण गातो, ज्या रामप्रभूंची मूर्ती आपण हे करतो,
त्या रामप्रभूंनी कधीच वर्णा वगैरे याचा विचार केलेला नाही आहे. त्यांनी तर उलटं हे सगळे खालच्या समाजातले खालच्या ह्याच्यातले लोक जवळ केले आणि त्यांना मोठं केलं, त्यांनी त्यांचा गौरव वाढवला. आणि आपण काय करून राहिलो हा विचार थोडासा होणं गरजेचं आहे. असो, तेव्हा तात्पर्य अर्थ असा की जाता जाता एवढंच मला मी सांगू इच्छितो की बाबा ज्या रामप्रभूंची मूर्ती आहे त्या ठिकाणी प्रस्थापित वा प्रतिष्ठापित होत आहे, त्या माझ्यात त्यांना शुभेच्छा आहेतच, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु ते रामराज्य पण झालं पाहिजे. रामराज्य कसं असतं, कसं असायला हवं, तोही विचार फार महत्त्वाचा आहे. नुसती मूर्ती स्थापन करून उपयोग नाही. मूर्तीची ठिकाण नाही, परंतु ते रामराज्य कसं येईल हे खूप महत्त्वाचं आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये रामराज्य कसं असतं हे आपल्याला सांगणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.